गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? शाळेचा पहिला दिवस कसं वाटतंय? आज या ठिकाणी माझ्यासोबत पंचायत समिती सदस्य कोमल अजित गायकवाड, त्याचप्रमाणे माजी सभापती मिलिंददादा कदम, माजी उपसरपंच सुधीरदादा काकडे, आमचे पॅनल अध्यक्ष सुजितदादा पवार, गोरखदादा कदम, माझे वडील दिलीपराव कांबळे गायकवाड सर, दादा फडतरे, त्याचबरोबर माझा सर्व मित्र परिवार आणि माझे मार्गदर्शक सरपंच उत्तम उर्फ पिंटू गायकवाड. आज या ठिकाणी आम्ही एक सर्वांनी संकल्प केला होता की फुल न फुलाची पाकळी आपली देण्याचं जे आपलं भाग्य असतं त्याप्रमाणे मी शाळेसाठी उभं राहावला आणि मराठी शाळेचा दर्जा सुधारून आपली कृष्णानगर शाळा कशी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. येणाऱ्या काळात स्मार्ट स्कूल या संकल्पनेच्या माध्यमातून साधारणपणे 3.5 कोटीचा निधी आपण या शाळेला मंजूर केलेला आहे. ही शाळा आपण पूर्णपणे नवीन, जसं बाकीच्या शाळेत प्रायव्हेट हायस्कूल असतात, मुलांना सुखसुविधा उपलब्ध होतात, त्यामुळे पालक तिकडे वाहतात आणि त्याची फी लाख 50,000 हजार 30,000 हजार असते आणि इथे मोफत शिक्षण असतं. आता सर आपल्या इथं सेमी चालू आहे ना, सुरुवात तर सेमीसाठी पण आमचा एक संकल्प आहे. तेजस्वी अभियानाअंतर्गत आम्ही सेमी स्कूलसाठी ही शाळा दिलेली आहे. आपल्याकडे सेमी स्कूल पण शाळा होईल आणि पट आपल्या शाळेचा चांगला आहे. पुढच्या वर्षी ज्यावेळेस मे येईल त्यावेळेस शाळेच्या बाहेर ॲडमिशन क्लोज म्हणून बोर्ड लागलेला असेल. आणि सरांनी एक अडचण सांगितली की मुलांना येण्यासाठी लांबून यावं लागते, तर सर त्या पुलाचं पण काम आपण आता चालू केलेलं आहे. पूर्ण कॅनल आपण बंदिस्त करतोय म्हणजे एखादा मुलगा येताना अपघात वगैरे काय घडू नये आणि काळेश्वरीचा रस्ता 1-2-3 महिन्यात चालू होईल. त्यामुळे मुलांना हायवेला यायला लागणार नाही, कुणाला त्याची अडचण होणार नाही. आतल्यात सगळे आपलं मेडिकल कॉलेजशी आमचं बोलणं झालेलं आहे. सूर्यदादाने आम्ही सांगितल्याप्रमाणे तो रस्ता पण आमचा चालू होईल म्हणजे मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर माझी एक संकल्पना होती की ज्या मुलांना आई किंवा वडील, एक पालक योजना आपण या शाळेत राबवते, त्या एक पालक ज्यांना असतील त्यांना आपण प्रति महिना 2200 रुपये चालू करतोय. आणि जे इथून पुढे नवोदयसाठी जे पात्र विद्यार्थी राहतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण सायकलचं वाटप करणार आहे. स्कॉलरशिपसाठी शिक्षणाचा गुणवत्ता सुधारली पाहिजे तशी शिक्षकांची जबाबदारी आहे. शिक्षकांना काही तणाव नाही, तिथे काही कोण राजकारण करायला आलं नाही, सर्व सामाजिक कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडू आणि जे शाळेसाठी मला सर्वोत्तम करण्यात येईल त्यासाठी मी अहोरात्र कार्यरत राहीन. तुम्ही कधी कोणती अडचण असेल, मी असेल, सुधीरदादा असतील, सरपंच असतील, सभापती असतील, आमचे मार्गदर्शन सुजितदादा असतील, यांना कधीही कोणीही कॉल करा. त्याची अडचण आपण सोडवण्यासाठी तत्पर राहू. कोणतीही अडचण असू द्या, मेडिकल इमर्जन्सी असू द्या. आता त्याचप्रमाणे आपण आबाप कारमार्फत 5 लाख रुपये प्रत्येकाला चालू करतोय. त्यानंतर लहान मुलांसाठी ती एक पाल्य योजना चालू करतोय. अजून काही ज्या काही शासनाच्या योजना असतील आणि ह्यानंतर आम्ही एक शाळा व्यवस्थापन कमिटी असते ना, तशीच आपण एक जिल्ह्याची कमिटी केलेली आहे आणि त्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्ह्याच्या ह्या गटाचा अध्यक्ष म्हणून मी असणार आहे. त्यानंतर प्रिन्सिपल त्यामध्ये राहणार आहे. पंचायत समिती सदस्य, आपल्या ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ तज्ज्ञ रिटायर झालेले शिक्षक, त्यांना आपण सामावून घेऊन त्या योजनेला आपण GPSS मधून 20 लाख रुपये मंजूर केलेले. त्या योजनेअंतर्गत दरवर्षी शाळेला ते येणार आहे. आपल्याला जिथे काय वाटायचं ते आपण पाठवू शकतो, नाहीतर नुसता जिल्हा परिषद सदस्य मोकळा आलाय आणि नुसतं आश्वासन देऊन गेलाय असं काय होणार नाही. तरतूद करून आपण ती कमिटी स्थापन केलेली आहे. येणाऱ्या काळात शिक्षकांना ती GR येईल त्याप्रमाणे त्याची त्याने अंमलबजावणी करावी आणि येणाऱ्या काळात जे शिक्षक इथे चांगले असतील, अजून काही स्टाफ वगैरे अभाव असेल तुम्ही मला सांगा, त्यावेळेस त्यासाठी आपण स्वतंत्र बैठक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीच्या दालनात लावूया आणि शाळेचे सर्व प्रश्न सोडवूया. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भारत.